पहिलं प्रेम भाग 9. सिया परत आली का? रात्रीचे 11:30 वाजले होते. जुन्या हवेलीच्या तळघरात आरव, निशा, रोहन आणि त्यांच्या मित्राचा गट उभा होता. हवेली दूर होती. भिंतीवर जुन्या चित्राची सावली हलत होती. समोर एक मुलगी उभी होती. सगळ्यांच्या नजरा त्या मुलीकडे खेळल्या होत्या. ती अगदी सिया यांसारखी दिसत होती. तिचे डोळे, तिचं हसू, तिची उंची. निशाने थरथरत्या आवाजात विचारलं, सिया, खरंच तू आहेस का? मुलगी काही वेळा शांत राहिली. माझं नाव सिया नाही. सगळे हादरले. माझं नाव आहे सायली. क्षणभर तिथे शांतता पसरली. सायलीची गोष्ट. सायलीने सांगितलं की ती दुसऱ्या शहरात राहते. काही महिन्यापूर्वी तिला एक रहस्यमय पत्र मिळाले होते. त्या पत्रात लिहिले होते, तुझा चेहरा एका हरवलेल्या मुलीसारखा आहे. सत्य शोधायचं असेल तर या पत्त्यावर ये. ती उत्सुकतेपोटी आली, पण हवेलीत आल्यानंतर तिलाही विचित्र गोष्टी अनुभवायला मिळाल्या. कोणीतरी तिचा पाठलाग करत होतं. रात्री कोणीतरी तिच्या खोलीबाहेर फिरत असे. लोखंडी कुंडीचे चिन्ह. रहस्यमय कुंडीधारी व्यक्ती. आरवने आपल्या मोबाईलमधील फोटो दाखवला. काळा झगा घातलेला व्यक्ती, हातात जुन्या दरवाजाची कुंडी, चेहरा पूर्ण झाकलेला. रोहनचा चेहरा अचानक फिकट पडला. हे निशाच्या नजरेतून सुटलेले नाही. रोहन, तुला काही माहिती आहे का? रोहनने नजर चुकवली नाही, पण त्याचा आवाज त्याला साथ देत नव्हता. रोहनचे रहस्य. त्या रात्री निशा आणि आरवने रोहनचा पाठलाग केला. रोहन हवेलीच्या मागच्या जंगलात गेला. तिथे एका मोळकीस आलेल्या मंदिराजवळ तो थांबला. अंधारातून एक व्यक्ती बाहेर आली. तीच कुंडीधारी व्यक्ती. आरवचा श्वास अडकला. रोहन म्हणाला, मी त्यांना आणलं आहे. आता सत्य सांगायची वेळ आली आहे. मोठा खुलासा. कुंडीधारी व्यक्तीने हळूहळू चेहरा उघडला. सगळे थक्क झाले. तो होता प्राध्यापक विक्रम देशमुख, ज्यांना सगळ्यांनी 3 वर्षांपूर्वी मृत समजले होते. आरव आश्चर्याने म्हणाला, हे कसं काय शक्य आहे? विक्रम शांतपणे म्हणाले, कारण मी कधीच मेलो नव्हतो. गुप्त संघटना. विक्रमने एक धक्कादायक सत्य सांगितले. हवेलीमध्ये वर्षानुवर्ष गुप्त गट कार्यरत होता. त्यांचं नाव होतं कुंडी मंडळ. त्याचा विश्वास होता की हवेलीमध्ये एक गुप्त खजिना लपलेला आहे. तो खजिना शोधण्यासाठी जे जुन्या कागदपत्राचा, नकाशाचा आणि संकेताचा शोध घेत होते. सिया त्या शोधादरम्यान एका महत्त्वाच्या रस्त्यापर्यंत पोहोचली होती, म्हणून ती अचानक गायब झाली. सिया जिवंत आहे का? सिया कुठे आहे? निशा ओरडली. विक्रम काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी एका जुन्या व्हिडिओ दाखवला. व्हिडिओमध्ये सीआयडी दिसत होती. ती म्हणत होती, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर मी सध्याच्या खूप जवळ पोहोचले आहे. व्हिडिओ अचानक बंद झाला. सगळ्यांच्या अंगावर काटा आला. म्हणजे ती जिवंत आहे? आरवने विचारले. विक्रम म्हणाले, कदाचित. निशा संतापली, कारण त्या दिवसानंतर मीही तिला पाहिलेलं नाही. नात्याची परीक्षा. रस्ता गडद होत होता, पण याच दरम्यान आरव आणि निशामध्ये दुरावा वाढू लागला. निशाला वाटत होतं की आरव काही गोष्टी लपवत आहे. आरवला वाटत होतं की निशा त्यांच्यापासून विश्वास ठेवत नाही. एका रात्री दोघांमध्ये जोरदार वाद झाला. तू मला सगळं सांगत नाहीस, निशा म्हणाली. आरव माझ्यावर विश्वास ठेवत नाही. आरवने उत्तर दिलं, कदाचित आपण एकत्र काम करू नये. हे शब्द ऐकताच दोघं शांत झाले, कारण हे पहिल्यांदाच एकमेकांपासून दूर जाण्याबद्दल बोलत होते. धोक्याचा सापळा. दुसऱ्या दिवशी निशाला एक गुप्त संदेश मिळाला. याबद्दल सत्य जाणून घ्यायचं असेल तर एकटीच ये. निशा त्या तळघरात गेले, पण तो सापळा होता. दरवाजा बंद झाला. भिंती हलू लागल्या. हळूहळू बोलका कोसळू लागल्या. निशा अडकली. आरवचा निर्णय. रोहनने आरवला ही बातमी दिली. आरव क्षणाचाही विचार न करता धावत निघाला. बोधगयाच्या आत पोहोचल्यावर त्यांनी निशाला पाहिले. मोठा दगड तिच्या मार्गावर अडकला होता. छत कोसळत होते. आरव, परत जा, निशा ओरडले. पण आरव थांबला नाही. तुला सोडून जाणं मला शक्य नाही. त्यांनी कदाचित दगड बाजूला केला. त्याच्या हातात गंभीर दुखापत झाली. पण मी इथून वाचले. प्रेमाची जाणीव. बाहेर आल्यावर निशा
च्या डोळ्यात अश्रू आले होते. मी माझ्यावर शंका घेतली. आरव हसला. आणि मी तुला समजून घेतलं नाही. काही क्षण दोघे शांत राहिले. नंतर निशाने त्याचा हात धरला. काहीही झालं तरी आपण एकत्र राहू. आरवने मान हलवली. त्या संकटांनी त्यांना वेगळं केलं नव्हतं, उलट त्यांना आणखी जवळ आणलं होतं. शेवटचा धक्का. रात्र संपत आली होती. सगळे हवेलीतून परतले. तेवढ्यात मुख्य दरवाजासमोर एक लिफाफा पडलेला दिसला. त्यावर लिहिलं होतं, आरव आणि निशासाठी. आरवने तो उघडला. आत फोटो होता. तो पाहताच त्यांच्या हातातून फोटो खाली पडला. फोटोमध्ये निशा उभी होती आणि तिच्या शेजारी प्राध्यापक विक्रम. पण फोटोच्या मागे लिहिलेलं वाक्य सगळ्यांना हादरवून गेलं. तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवता तेच सर्वात मोठे रहस्य आहे. आणि खालील एक तारीख होती. ती तारीख उद्याची होती. पुढील भागात. फोटो मागील उद्याच्या तारखेचे रहस्य काय? सिया खरोखर जिवंत आहे का? प्राध्यापक विक्रम मित्र आहे का शत्रू? रोहन नेमकं कोणासाठी काम करत आहे? हवेलीतील खजिना आणि त्यांच्या गायब होण्याचा संबंध काय? भाग 10 मध्ये पाहू. धन्यवाद.